चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या आवारातल्या केकच्या दुकानाला आग लागल्याची माहिती। शॉर्ट सर्किटमुळे आग, सर्वत्र धुराचे लोट। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर नवा आरोप। आरोपींना सोडवण्यासाठी 500 कोटींची लाच मागितली तर सुपेकरांनी कैद्यांच्या फराळात 5 कोटींचा घोटाळा केल्याचा राजू शेट्टींचा आरोप। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा बहुप्रतीक्षित शेवटचा टप्पा अखेर खुला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण। हा महामार्ग महाराष्ट्राची समृद्धी करणार, फडणवीसांचं वक्तव्य। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही भावांनी एकमेकांशी बोललं पाहिजे। अमित ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया। तर अद्याप युतीचा प्रस्ताव नाही, मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलं स्पष्ट। महापालिका निवडणुकांची रणधुमाळी 9 जून पासून सुरू होणार। भाजप आणि ठाकरेंची शिवसेना सभा घेऊन फोडणार प्रचाराचा नारळ। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात। लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याची चर्चा, तर शिंदे सेना अफवा पसरवत असल्याचा राऊतांचा पलटवार। बंगळुरूत झालेली चेंगराचेंगरी हे कर्नाटक सरकारचं अपयश। डीके शिवकुमार राजीनामा देणार का, भाजपचा सवाल। अल्लू अर्जुन प्रमाणे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या अटकेची ही मागणी। वैष्णवीचे वडील घर खर्चासाठी तिला दरमहा 1 लाख रुपये द्यायचे। अनिल कसपटे यांच्या बँक खात्याच्या डिटेल्समधून धक्कादायक माहिती। हेच पैसे हगवणे कुटुंब घर खर्चासाठी वापरत असल्याचंही समोर। छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा नेता ठार। छत्तीसगडमध्ये चकमकीत खात्मा झाल्याची माहिती। 1 कोटींचं बक्षीस असलेल्या नक्षल्याचा खात्मा। अयोध्येच्या राम मंदिरात रामदरबाराची प्राणप्रतिष्ठापना। मंदिर परिसरातल्या 8 देवळांमध्ये विविध देवांची प्रतिष्ठापना। योगी आदित्यनाथांची उपस्थिती।